नीलकमल हॉटेल या ठिकाणी नाक्यावर आपण उभे आहोत। या ठिकाणी 12:30 वाजता या ठिकाणी एक RMCचा प्लांटची गाडी या ठिकाणी येत असताना त्या ठिकाणी शाळेला जाणारा एक मुलगा त्या ठिकाणी शाळेत जात होता। ते शाळेत जात असताना त्याच्यावर गाडी चढवली। हा वारंवार या विभागामध्ये असा प्रकार होतोय। या ठिकाणी काश्मीराच्या या ठिकाणी मासाच्या पाडा जो रोड आहे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात RMCचे प्लांट आहेत। प्रताप सरनाईक साहेबांनी या ठिकाणी कंप्लेंट करून सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही। या ठिकाणी अनेक या ठिकाणी तक्रार झालेल्या आहे। आम्ही 100 तक्रारी जरी करून या ठिकाणी कुठलं त्याचं पालन होत नाही। या ठिकाणी सर्व कल्पित असेल या ठिकाणी ट्रॅफिकवाले या ठिकाणी शाळेमध्ये येताना जाताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन होत नाही। त्यामुळे या ठिकाणी फक्त चिरीमिरी या ठिकाणचे सगळे कर्मचारी फक्त चिरीमिरीच्या माध्यमातून फक्त हे करतात, बाकी दुसरं कुठलं काम नाही। या ठिकाणी विचार करा, हा मुलगा एवढा सिरियस झालाय, त्याचा कमरेकडला जो प्रायव्हेट पार्ट असतो तो डॅमेज झालाय। लक्षात घ्या, अशी परिस्थिती आहे। तुम्ही फोटोच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवतो, व्हिडिओ पाठवतो तुम्हाला, अशी परिस्थिती आहे। आणि या RMCच्या प्लांट या ठिकाणी वारंवार घेऊन हप्ते घेऊन गाडी चालवतात असं माझा जाहीर आरोप आहे। प्रशासनाकडे काय मागणी करतात? आम्ही एवढीच मागणी करतो नगरपालिकेकडे की या ठिकाणी ज्याला परमिशन नसताना या ठिकाणी चालतात कसे RMC प्लांट। या ठिकाणी जसं ताईंनी बोलले या ठिकाणी रोगराई वाढते, दिवसांदिवस लोक या ठिकाणी रस्त्याने चालतात, सिक्युरिटी नाहीये। त्यामुळे या ठिकाणी मी प्रताप सरनाईक साहेबांना कळकळीची विनंती करतो, माणसं मारायची या लोकांनी सुपारी घेतली, कुठे आळा बसावा। आणि स्थानिक पोलिसांना विनंती करतो या ठिकाणी 2 कॉन्स्टेबल बसवा, जेणेकरून गाडी आतमध्ये पण जाणार नाही, बाहेर पण जाणार नाही। या ठिकाणी लीगल प्रोजेक्ट असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, पण इनलिगल असेल तर त्याच्यावर कारवाईला पाहिजे। 2 कॉन्स्टेबल या ठिकाणी ठेवा आणि या ठिकाणी यांच्या जे RTO वाले त्यांच्या ट्रॅफिकवाले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखवायला पाहिजे। त्यांच्यामुळे गोष्ट घडली। 2 दिवसापूर्वी परिवहन मंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की RMC प्लांट इकडे बंद करावे आणि त्याचं एक लेखी त्यांनी पत्र सुद्धा दिलंय आणि आज ही घटना घडली आहे। म्हणून सांगतो, मला कळकळीची विनंती आहे प्रताप सरनाईक साहेबांना की त्यांनी ते जनतेचं हितच त्यांनी हे केलेलं आहे, अवलंबन केलेलं आहे, त्याला पत्र दिलंय। त्या पत्राचं पालन होत नसेल तर यांच्या फौजदारी गुन्हा दाखवायला एक मंत्री एक आमदार स्थानिक आमदार जर पत्र देतोय त्याच्यावर इम्प्लिमेंट होत नाही, याचा अर्थ कुठे ना कुठे तरी प्रशासन फेल्युअर आहे। नगरपालिका ट्रॅफिक यांची मिलीभगत असल्यामुळे या ठिकाणी लोकांचे जीव जात आहेत, यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखवायला पाहिजे अशी मागणी घटना घडली तेव्हा वाहतूक पोलीस या ठिकाणी उपस्थित होते? या ठिकाणी वाहतूक पोलीस नव्हते। या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन येऊन 1 तास उभे आहेत, त्याच्यानंतर ट्रॅफिकवाले या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे किती 1001% आम्ही मागणी करतो त्यांच्यावर। आता मी पत्र देतो CP साहेबांना की यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। कुठल्याही कायदा आणि कुठल्या सुव्यवस्था काय या ठिकाणी ठिकाणा नाही। स्थानिक पोलीस या ठिकाणी उभे आहे 1 तास येऊन, पण ट्रॅफिकवाला एक पण कर्मचारी या ठिकाणी नव्हता। म्हणून ते सागर इंगोले ना यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखवायला पाहिजे। वारंवार ट्रॅफिकची समस्या, वारंवार लोक मारण्याची जी सुपारी या लोकांनी घेतली असं वाटतंय। त्यामुळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखवायला पाहिजे ही आमची मागणी आहे।